कसं वाटलं ज्या दिवशी या पास झाल्या त्या दिवशी? खूप आनंद वाटला. हो ना, रिझल्ट आला तेव्हा खूप आनंद झाला असेल ना? पहिला फोन आला, पास झाले. बरोबर, व्हेरी गुड. अरे वा, किती छान. आता तुम्ही काय करता? मी माझं दुकान आहे झेरॉक्सचं, झेरॉक्स स्टेशनरीचं. आणि तुम्ही? मी हाऊसवाईफ आहे आणि मोकळ्या वेळेत 2 मुलांचं क्लास घेते आणि तुम्ही आता शिकवताय? हो, अरे वा. शिवणकाम करते. थोडंसं जे काय असेल ते सोशल वर्क असेल ते करत असते. पण मग मला सांगा, मग 12वी पर्यंत गेलात तुम्ही? 12वी केली ना. 12वी मध्ये 43 मिळाले, अरे 43% मिळाले. पण काय केलं, कॉमर्स की आर्ट्स? कॉमर्समध्ये. कॉमर्समध्ये. आणि आताही मी कॉमर्सच घेतलंय. मग आता बीकॉम करताय? हो, बीकॉम करते. तुम्हाला खूप शुभेच्छा. थँक्यू. ते छान. मग तुमचे सगळे हिशोब तपासणार, कळलं आता का? मी आणि माझा मोठा मुलगा आम्ही दोघंही 13वीला आहोत. काय सांगताय? मला खात्री आहे तुम्ही ग्रॅज्युएट होणार. माझी तरी इच्छा आहे की मी पूर्ण करावं असं नाही मग करा ना, करायलाच पाहिजे. करणार. हां, आता सगळ्यांचं सहकार्य चांगलंच मिळते मला, त्यामुळे खूप आभारी आहे सगळ्यांचे मी. खास करून मिस्टर यांची, कारण मेन म्हणजे माझं लेक्चर रविवारी असतं आणि रविवारचा 8 ते 2 वाजेपर्यंत ते कॉलेजची वेळ आहे आणि त्यावेळेला मी निघून जाते. मला सांगा, आता बरं वाटत असेल ना तेव्हा प्रपोज केलं होतं? पण तुम्ही प्रपोज केल्यानंतर ह्यानी लगेच होकार दिला? हो, लगेच? हो, मी होकार दिला, पण आमच्या घरून खूप प्रॉब्लेम झाले होते तेव्हा त्यावेळेला. हां, कारण माझ्या घरात 2 भावांचं अरेंज मॅरेज झालं होतं आणि मी एकटी होती जी लव्ह मॅरेज, त्यामुळे थोडासा विरोध होता. नाही, पण मला सांगा, ह्याने प्रपोज केल्यानंतर तुम्ही यांना होकार लगेच दिला होता? हो, साधारण, कारण मलाही ते पसंत होते. का हो? असंच काहीतरी असेल ना कारण. बोलणं चांगलं होतं, चांगलं म्हणजे स्वभाव माहीत होता मला सांगा, आधी. घरच्यांना न सांगता तेव्हा फिरायची ठिकाणं कुठली होती तुमची? नाही, आम्ही जास्त फिरलोच नाही. आम्ही 3 वर्षानंतर इतरांना कळलं, पण 3 वर्षात एक नाटक पाहिलं होतं आम्ही, एक ऑर्केस्ट्रा पाहिला होता आणि एक सिनेमा पाहिला होता. पण आता मला तुम्हाला दोघांना विचारायचं आहे, तुमच्या दोघांपैकी घरामध्ये आवाज कोणाचा मोठा आहे? माझा. आणि जसं जशी एक एक इयत्ता पास होत आहेत ना, तो आवाज हळूहळू आणखी वाढणार आहे. वाढून द्या. पण ह्या अभ्यास करत असताना तुम्हाला अभ्यासाला बसा सांगत नाही, नाही? असं काय. मी आता त्यांना प्रपोज केलं होतं की आता मी त्यांना म्हणाले होते की तुम्ही अभ्यास करा, तुम्हाला कुठे अडकलं तर मी आहे, तुम्ही 10वी पूर्ण करा. परीक्षा द्या बोलत. असाच उत्तरोत्तर या घराची प्रगती होत राहू, हीच देवाकडे हेच मागणं करूया. आणि पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार ते बघूया. 8 टॅग आहेत, 8 वस्तूंवर ठेवा. 8 वस्तू आहेत, 4 संधी आहेत. 1 रुपया मिळाला तर 4 वस्तू तुमच्या. सगळे मदत करू शकतात. वेळ सुरू झाली. SY ची पुस्तकं न्यायला मदत होईल. 50 रुपये. आता 3 संधी शिल्लक आहेत. 1 रुपया मिळाला पाहिजे. ₹2000. आता 2च संधी शिल्लक आहेत. 5 रुपये. आता 1च संधी शिल्लक आहे. हे बदलायचंय. बघा, संधी द्यायला तयार आहे मी. बघा, बदला. नको. बघा, तुम्ही ठरवायचं काय करायचं ते. नको राहू दे सगळ्यांचं. हो, हेच. अभिनंदन. 1 रुपये. 2056 रुपयाचं बक्षीस सुद्धा तुम्हाला मिळालं. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये.
रिसीव कर ना. अगं बघ कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अबघ पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.